ही आहे आपली CRM सिस्टम. त्याचं URL आहे crm.hitconsystems.com. त्यावेळेस तुम्ही ही URL टाकाल, हे पेज समोर येतं. याच्यामध्ये तुम्हाला तुमचा दिलेला लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे. मी आता ॲडमिननी लॉगिन होतोय. ज्याच्यामध्ये बरेचसे स्क्रीन्स दिसतील, पण ते तुम्हाला अवेलेबल नसतील. मी तुम्हाला एक-एक करून डिटेल सांगेल. मी लॉगिन झालो ॲज अ ॲडमिन. ॲडमिन झाल्यानंतर सुरुवातीला हा दिसतो डॅशबोर्ड. हा डॅशबोर्ड आत्ता बघायची काही गरज नाही आहे. याच्याबद्दल आपण नंतर बोलूयात पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये. लेफ्ट हँड साईडला तुम्ही माऊस नेला तर हा पॅनल ओपन होतो. राईटला माऊस नेला की तो पॅनल परत बंद होतो. तर या पॅनलमध्ये ज्यावेळेस तुम्ही बघाल, इथे तुम्हाला सुरुवातीला दिसेल हिटकॉनचा लोगो, त्यानंतर आजची तारीख, त्यानंतर वेगवेगळे आयटम्स आहेत ज्याच्यामध्ये डॅशबोर्ड आहे, त्यानंतर अकाउंट्स आहे, कॉन्टॅक्ट आहे, लीड आहे, तिकीट्स आहेत, ऑर्डर्स आहेत आणि आउटफ्यूज. एवढे सगळे सेक्शन्स तुम्हाला तुमच्या लॉगिनला दिसतील. हे खालचे सेक्शन्स तुम्हाला दिसणार नाहीत. अकाउंट्स आपण बघितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. अकाउंट्सचा अर्थ काय, ते अकाउंट्स मॅनेजमेंट सगळे इथे होईल. कॉन्टॅक्ट्स पण आपण बघितलं होतं. कॉन्टॅक्ट्सची मॅनेजमेंट सगळी इथे होईल. लीड्स मॅनेजमेंट इथं होईल. तिकीट्सची मॅनेजमेंट इथं होईल. ऑर्डर्सची मॅनेजमेंट इथं होईल आणि आउटफ्यूजची मॅनेजमेंट इथे होईल. तर आपण एक-एक करून हे सगळे आयटम आता बघणार आहोत.